प्रयत्न करू पूर्ण साइन थीटा बरोबर सम्मुख बाजू भागिले कर्ण. तुम्ही सगळ्यांनी पतंग तर उडवलाच असेल बरोबर ना. हो. कृष्णाचा पतंग जो आहे तो जमिनीपासून लंब अंतर जे आहे पतंगाचं ते आहे 60 मीटर आणि कृष्णाची ही दोरी जी आहे पतंगाची त्याचं मला अंतर काढायचं आहे. भरपूर मुलं काय म्हणतात काय हे शिकायचं आहे साइन कॉस टॅन का उपयोग आहे याचा रिअल लाईफ मध्ये. पण बाळांनो त्याचा उपयोग आहे. ह्याचा जो पतंगाचा दोरा आहे तो इथे बांधून ठेवला जमिनीला आणि त्या दोऱ्यानं जो कोन केला जमिनीशी तो किती आहे 60 अंश. मग आपल्याकडे कोण आहे त्याच्या सम्मुख बाजू आहे कोणाच्या समोरची बाजू आहे आणि काढायचे आपल्याला कर्ण. मग आपण कुठला फॉर्म्युला वापरणार सांगा साइन थीटाचा. मला सांगा प्रयत्न करू पूर्ण साइन थीटा बरोबर सम्मुख बाजू भागिले कर्ण. मग इथे थीटा किती दिलाय 60 अंश बरोबर. सम्मुख बाजू किती दिली आहे 60 मीटर. कर्ण काढायचा आहे. साइन 60 किती असतं बाळांनो वर्गमुळात 3/2 बरोबर 60 भागिले x. त्या x काढायचंय मग x ला इकडे घ्या त्या √3/2 ला इकडे न्या. आपल्याला काय मिळेल मग 60 गुणिले हा खालचा नंबर वरती जाईल वरचा नंबर खालती येईल. ठीक आहे. मग x बरोबर काय मिळेल आपल्याला 60 गुणिले 2 किती 120 भागिले वर्गमुळात 3. मग वर्गमुळात 3 ची किंमत किती दिली आहे 1.73. मग त्याच्या जागी घालायचं 1.73. हा भागाकार केल्यानंतर आपल्याला जी x ची किंमत मिळेल ती आहे 69.20 मीटर जी की कशाची लांबी आहे पतंगाच्या दोऱ्याची लांबी आहे.